लाडक्या सुनेने केलंय. असं काही नाही आत्याबाई, अमृताने पण खूप मदत केली. तिने मदत केली आहे म्हणजे आता भाज्या बिज्या चिरता यायला लागल्या का काय बाईंना? आत्या ते काय प्लीज. झाली तयारी अमृता? अरे बरं झालं आलात तुम्ही, नाहीतर मी येणारच होते. आता निघायची वेळ पण झाली आहे ना. इतके दिवस झाले मी तुला सांगतोय की कुठेतरी बाहेर जा, तेव्हा नाही ऐकलंस. पण तुझ्या सासूबाईंनी सांगितल्यावरती लगेच निघालीस. लग्न झाल्यावर मुलगी परकी होते म्हणतात ना, तेच खरंय. बाबा काही परकी वगैरे झाले नाहीये तुमच्यासाठी. उलट तिकडे मम्मा असं म्हणतात की तुला वडिलांच्या घरून निघवतच नाहीये, आणि इकडे तुम्ही म्हणा की तुझं सासूबाईंवर प्रेम आहे म्हणून. बाळा नीट जा, जपून राहा, आणि तिकडे गेल्यावर तुझी ट्रिप एन्जॉय कर. इथली अजिबात काळजी करायची नाही. आणि हो, तिकडचे ना भरपूर फोटो काढून आण. मी प्रत्येक फोटो नीट पाहणार आहे. यांच्यामुळे साधा महाबळेश्वर सुद्धा आमच्या नशिबात नाहीये. तुमच्या सगळ्यांचं बोलून झालं असेल तर मी थोडं अमृताताईशी बोलू का? हे तुला काय बोलायचं त्याशी? तू अमेरिकावरून येताना ना माझ्यासाठी खूप गिफ्ट घेऊन या. अरे खूप म्हणजे नेमकं काय हवंय ते सांग ना. मला जे काही हवंय ना त्याची ही यादी नीट वाच आणि सगळं घेऊन ये. शाण्या, एवढी मोठी यादी दिली आहेस, काय सगळे अमेरिका घेऊन यायला सांगतोय का काय तिला? आधी तिला यादी तर वाचू दे, मग तीच ठरवेल मला काय आणायचंय ते. अमृता, मला वाटतं तू एक 4-5 लाख रुपये तरी घेऊन जा, तरच या यादीतल्या सगळ्या गोष्टी येतील. काय लिहिलंय काय त्या यादीत? नाही, तसा शहाणा मुलगा आहे गण्या. गण्या, आता मला खरं खरं सांग ना, काय आणू तुझ्यासाठी? मग ठीक आहे, अमेरिकेवरून येताना ना माझ्यासाठी लिबर्टीचा पुतळा आण. मला तो आमच्या शाळेत बसवायचा आहे. बरं झालं वाकणीस तुम्ही आज जरा लवकर आलात, कारण आपली इच्छा असो अथवा नसो, पण आपल्याला काही गोष्टींवर कठोर निर्णय घ्यावेच लागणार आहेत. मला माहिती आहे साहेब तुम्ही कुठल्या विषयावर बोलणार आहात. कालच थोडा अंदाज आला होता मला. नाही वाकणीस, आपले सगळे अंदाज खोटे ठरवलेत त्या वामननं. त्याचा बंदोबस्त लवकरात लवकर आपल्याला करायला हवा. वा दादा वा, दोन भावांनी मिळून मस्त डाव साधला तो तुम्ही. एकाने मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्याने मार खाल्ल्यासारखं करायचं आणि गावावर बमलत फिरायचे. वाकणीस याला सांगा आत्ताच्या आत्ता निघून जा, नाही तर इथल्या इथे संपेल तो. मी नाही संपणार, तू संपलायस ऑलरेडी. वामण्यानं संपवले तुला. अरे प्रभाताईच्या पदराडून वार केलाय, एका रात्रीत चेअरमन पद बळकावले रे. आता मला सांग की दादा, तू त्याचं काय करणार आहे? मला जे करायचंय ते मी तुम्हाला दाखवून देईन काही दिवसातच. पण आता तू इथून जा, नाही तर माझा राग म्हणजे काय असतो ते दाखवावं लागेल तुला.
वाकणी तुझ्या साहेबाला सांगा त्याला घाबरण्याचे दिवस गेले म्हणा. आता सगळेच डाव त्याच्या हातातनं निसटायला लागले आहेत. वामण्या एक दिवस ते डोक्यावर तुरी वाटेल कळ का. ही समधी किल्लेदार प्रॉपर्टी घशात घालेल तेव्हा कळेल तुला. तेव्हा तुला आपसुकच घराच्या बाहेर जावं लागेल. मग कुठल्या बी DNA टेस्टची काही गरज लागणार नाही. परशु शेठ, तुम्ही जरा जास्तच बोलता असं तुम्हाला वाटत नाही? साहेबांनी आतापर्यंत त्यांच्या भात्यातले बाण कधीही घरातल्यांविरुद्ध वापरलेले नाहीयेत. आणि कुणी तशी वेळ आणू देऊ नका. वेळ तर निघूनच गेलेली हो. वामण्या जिंकला आणि दादा हरला. बस परशो. आता एक शब्द जरी बोललास ना तर याद राख. निघून निघ. साहेब, त्यांची सांगण्याची पद्धत कितीही चुकीची असली तरी परशु शेठच्या बोलण्यामध्ये मला तथ्य जाणवतंय. साहेब, एवढा मोठा निर्णय का घेतलात तुम्ही? घ्यावाच लागणार वाकणीस. कारण वामन आणि माझ्यामध्ये प्रभातही होती आणि त्यांच्याप्रमाणे आपल्याला वागावंच लागणार. कारण त्यांच्या पाठीशी सत्ताधारी पक्ष आहे. मग आता आपण काय करायचं? गप्प राहायचं? वाकणीस, आता जर असंच होणार असेल तर आपल्याला आपल्या घरात सुद्धा राजकारण खेळावंच लागेल. राजकारण खेळण्यासाठी शत्रूला आखाड्यात ओढावं लागेल. आपला आखाडा म्हणजे आपली सहकारी बँक. प्रभाताईच्या मदतीनं वामननं त्यात प्रवेश मिळवलाच आहे. आता त्यालाही इथली खोली कळेलच आणि त्याच्या प्रत्येक शहाला माझा काटशह असेल. पण साहेब, हे सगळं करताना वामनराव आपले बंधू आहेत हे विसरून चालणार नाही. वाकणीस, युद्धात शस्त्र उगारून आपल्या समोर नेहमी नातेवाईकच असतात असा इतिहास आहे. त्यामुळे आता आपल्यालाही आपली शस्त्र उगारावी लागतील. आईला या किल्लेदारांच्या मायला सगळी एका माळेची मणी आहेत रे. काय झालं आता चिडचिड करायला? अगं, जे व्हायचं होतं तेच झालं. वामण्याचा डाव सक्सेसफुल झाला माहिती का. मला हे कळत नाही, 1 रुपया बी कधी न सोडणार हो दादा त्या बँकेचं चेअरमन पद कसं द्यायला तयार झाला. मला तर कधी कधी शंका येते दादा बी ह्याच्यामध्ये सामील आहे की काय. तुम्हाला आधीच सांगितलं होतं गाफील राहू नका. प्रभाताई काय उगाच येऊन बसल्या होत्या इथं ठाण मांडून. अशी काय जादूची कांडी फिरवली ना की दादा फिरलेत तुमचे. ती भले जादूची कांडी फिरवेल ग, पण यो बिलंदर दादा तो कसा काय तयार झाला. मला तर वाटते आपल्या विरोधामध्ये घरामध्ये काहीतरी कालाकांडीत चाललेली आहे. चालली नाही, होऊन गेली. आता तुमचे वामन दादा त्या बँकेचे मोठे साहेब झाले. आता जाऊन विचारा शिपायाची तरी नोकरी देत आहेत का. नकले आवाज काढेन मायला. या बँकेचा चेअरमन सुद्धा या परशुराम किल्लेदारला सलाम ठोकतोय. आता काय वामन दादा ठोकणार आहेत वाटतं सलाम तुम्हाला. तुम्हाला ना आता या घरात काडीची बी किंमत उरलेली नाही, लक्षात ठेवा. ठरवलं तरी ना काही करू शकत नाही तुम्ही. ठरवलं ना बरंच काही करू शकतो मी. कधी ठरवणार? आपली निम्मी लाकडं मसनात गेल्यावर. ये आता यंग असताना यंग पचाडणार मी प्रत्येकाला. आता परशुराम किल्लेदारचं एकच ध्येय आहे, वामण्याला गायब करणं. साला 1.5 दमडीचा वामण्या मायला
सहकारी बँकेचं राजकारण करणार होय? अरे फुकराटा, आता बघस तू, तुझी गाठ आहे परशुराम किल्लेदारशी. साहेब, वाकणे, सगळी तयारी नीट झाली आहे ना? होय साहेब, सगळ्या संबंधित व्यक्तींना फोन झालेत माझे. आडारकरांचं काय? त्यांच्याशी बोलणं झालंय तुम्ही सांगितल्याप्रमाणेच. उद्या राजीनामा देतील ते. इथपर्यंत सगळ्या गोष्टी नीट होतील याची खात्री आहे, पण खरा खेळ राजीनाम्यानंतरच सुरू होणार आहे. त्याची तयारी कुठवर आली आहे? कोणी आपलं डोकं चालवायचं नाही असं आधीच सांगून ठेवले सगळ्यांना. तुम्ही म्हणालात तसंच होईल सगळं. वाकणीच आडारकरांनी राजीनामा दिल्या दिल्या खरी खेळी सुरू होणार आहे. त्यांचे कट्टर समर्थक एकत्र झाले पाहिजेत. आडारकरांनी असं काहीतरी होणार आहे असं म्हणून त्यांना आधीच चिथवून ठेवलंय. वाकणी, सगळं आपल्या मनासारखंच होईल याची खात्री आहे मला, पण तरी सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवा. साहेब, तुम्ही अजिबात चिंता करू नका. इकडे आडारकरांनी राजीनामा दिला की त्यांच्या समर्थकांना जाऊन भेटतो आणि काय पेटवायचं ते पेटवतो. लागा तयारीला वाकणेस. आणि प्रभाताईला सांगा, नरसिंह किल्लेदार फक्त राजकारण बोलत नाही तर तो जगतो. माझ्याशी वाकडं घेणाऱ्याला माझ्या राजकारणाला तोंड द्यावंच लागेल. मग तो माझा सख्खा भाऊ असला तरी त्याला माफी नाही. या तुम्ही वाकणीस, उद्या भेटू. गुड नाईट साहेब. अहो नाही प्रभाताई, असं कसं होईल? मी बोलते पक्षश्रेष्ठींशी. नाही नाही, कार्यक्रम आपण जसा ठरवलाय तसाच व्हायला हवा. एकदा का हे बँकेचे चेअरमन झाले ना की मग सगळी बँक आपलीच आहे. मग जेवायला येतोय ना, काही करा. प्रभाताई, मला मलाई कोफ्त्यापासून कारल्यापर्यंत सगळं आवडतं. तुझी आवडती भाजी कारलं आहे हे तिला वेगळं कशाला सांगायला पाहिजे? कळणार असते. नाही नाही प्रभाताई, काही नाही. यांचं असं म्हणणं आहे की मुद्दाम काहीतरी वेगळं करू नका. आम्ही कार्यक्रम संपला की येतोय. हो, पण खरं सांगू प्रभाताई, तुम्ही इथे असायला हवे होता. म्हणजे त्या लोकांनाही कळलं असतं की आमच्या डोक्यावर तुमचा वरद हस्तय. आता बास, फोन ठेव, कंटाळ येईल ती. आणि घरी गेल्यानंतर खरंच कारलं वाढेल जेवायला. प्रभाताई, मी आत्ता फोन ठेवते. कार्यक्रम संपला की आम्ही तुमच्या घरी पोहोचतो. बरं, ठीक आहे. ओ, थँक्यू थँक्यू. बाय. अहिल्या, गेल्या काही दिवसात प्रभाताई आपल्या बऱ्याच जवळ आली आहे ना? माणसाकडे नुसता पैसा असून उपयोग नाही बघ. चांगलं वागता यायला हवं. जो चांगलं वागतो त्याच माणसाला किंमत असते अहिल्या. जे काही चांगलं वागायचं आहे ना ते तुम्ही वागा, पण नुसत्या चांगुलपणाला बाजारात किंमत नाही. बँक बॅलन्स किती आहे हे गृहीत धरलं जातं. ए बाई, तुझा असा काहीतरी समज नाही आहे ना की आता मी बँकेचा चेअरमन झालोय तर पैशाच्या राशीच्या राशी घरात लागतील. मी आधीच सांगतोय, या अशा तशा मार्गाने मला पैसे कमवता येणार नाहीत. मी ते कमावणार नाही. माझा जो काही पगार असेल बँकेचा त्यातच आपण भागवायचा आहे. आणि तो पगार येण्यासाठी आपल्याला कमीत कमी 1 महिन्याची तरी वाट अजून पाहावीच लागेल. बँकेचे चेअरमन झाल्यानंतरही तुम्ही पगाराची वाट पाहणार आहात? उलट तुम्ही लोकांना पगार वाटायचा आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही बँकेचे चेअरमन होणार आहात. अहिल्या, मला आपल्या बेडरूम मध्ये झोप येईना झाली म्हणून इथे येऊन बसलोय. आता इथे तुझी बुणबुण बुणबुण चालूच आहे का ग? हो का?
म्हणजे अजूनही तुम्हाला माझं बोलणं भुणभुण वाटते का? माझ्या एका शब्दामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य बदललंय, पण तरीही तुमच्या लेखी मला ही किंमत. अहिल्या, अलीकडे मला झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेतोय मी. आता गोळी घेऊन मला झोप येते तर झोपू दे ना प्लीज. झोपा ना, पण त्यासाठी तुम्हाला बेडरूम मध्ये यावंच लागेल ना. नाही, नको, थोड्या वेळाने ये. आत्ता इथे बरं वाटतंय, थोड्या वेळ इथेच पडतो. तुमचं ना हे झोपेच्या गोळ्या घेण्याचं प्रमाण हल्ली खूपच वाढलं. डोळ्यासमोर कामाचं डोंगर आहे एवढं लक्षात असू दे. गुड नाईट. गुड नाईट. पांडू, मामाला चहा दे. डोकं अंग जड झालंय आत्या. बस बस बस. होणारच. रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन झोपला असेल ना. त्या गोळ्या घेतल्याशिवाय अलीकडे झोपच येत नाही मला. निद्रानाशाचा त्रास सुरू झाला की काय कोण जाणे, पण या गोळ्या घेतल्याशिवाय झोप येत नाही आणि मग सकाळी हे असं अंग जड, डोकं जड. वामन, अरे बसल्या जागी घोरणारा तू. अशी एकाएकी झोप कशाने उडाली रे तुझी? काहीतरी कारण असणारच ना त्याला. कारणं बरीच आहेत तशी. जाऊ दे ना, मला त्या कारणांच्या खोलात शिरायचंही नाही आता. वामन, या झोपेच्या गोळ्या खाऊन तुला झोप येईल, पण ती तात्पुरती. या सगळ्याचा पुढे फार त्रास होईल बरं. मला कळत का नाही आत्या हे? पण पुढे होणाऱ्या त्रासापेक्षा आत्ता मिळणारी झोप मला महत्वाची वाटते अलीकडे. झोप लागत नाही म्हणून मग विचार करत बसतो, आणि सध्या जो विचार करतोय ना त्याच्यामुळे झोप लागणं शक्यच नाही मला. वामन, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला शोधायची आहेत, कारण हे सगळे प्रश्न तू निर्माण केलेले आहेस. पण आत्या, आता माझ्याही हातात काहीही राहिलेलं नाही. मग आयुष्यभर तुला झोपेच्या गोळ्या घ्याव्याच लागणार. बरं, पण ज्या गोळ्या घेतोयस त्या निदान डॉक्टरच्या सल्ल्याने तरी घेतोयस ना बाबा? म्हणजे काय आत्या, मी अशा मनाने गोळ्या घेईन का? डॉक्टरांना विचारून त्यांच्या सल्ल्यानेच घेतोय गोळ्या. रोज रात्री चहातनं किंवा दुधाबरोबर दुधातनं घ्यायला सांगितल्यात मला. ठीक आहे, पण काळजी घे. हा, आई ग. काही हवंय का? हो, मला युवराजसाठी दूध तापवायचं. बाजूला. अहो हे काय, शिवसाठी दूध तापवतेच आहे मी, त्यातलंच घेऊन जा. या इकडे. नाही, काही गरज नाही. कोणत्या हाताने दूध तापवत असशील देव जाणे. उगाच माझ्या युवराजला काही इन्फेक्शन व्हायला नको. अहिल्याताई, चिवसाठी रोज मी याच पातेल्यातून दूध तापवते, तिला काही नाही झालंय. चिवची बरोबरी माझ्या युवराज शिकत नको, त्यामुळे जा इथून. मला युवराजसाठी दूध तापवायचं. अहो पण मी इथे थांबले तर काय अडचण आहे? मला पण घाई आहे. तुझ्या घाईपेक्षा माझी घाई महत्वाची, त्यामुळे आता जाते. अहिल्याताई, असं काय करताय? चिवला पण भूक लागली, ती सुद्धा रडतीये. त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. युवराजसाठी दूध तापवत असताना मला इथे कोणीही नकोय, त्यामुळे जा इथून. अहो पण बऱ्या बोलाने जातेस का आत्याबाईंना जाऊन नाव सांगू?
नको, त्यांना नको. त्यांना आधीच बरं वाटत नाही. जाते.